काय घडामोडी झाल्या त्यामध्ये ज्या पद्धतीनं या निवडणुका होणं अपेक्षित होतं त्या निवडणुका झाल्या नाही। आपण बघितलं की कुठली निवडणूक असेल तर निवडणूक त्या ठिकाणी होत असताना त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप नाही झाला पाहिजे ही सातत्यानं भूमिका निवडणूक आयोग घेत असतं। त्या अनुषंगानं सातारमध्ये तसं घडलं नाही। जिल्हा परिषदेची निवडणूक जिल्हा परिषद अध्यक्षाची निवडणूक असताना राज्याचे 2-2 मंत्री त्या ठिकाणी गेले, खूप मोठा जमाव त्या ठिकाणी गेला, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। त्याच्या अगोदर अपहरणाच्या काही केसेस झाल्या होत्या, त्याचाही आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला आणि या सगळ्यातून कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। त्यामध्ये काही गोष्टी घडल्या आणि त्या संदर्भात खूप चर्चा झालेली आहे। पण आता मला वाटतं की त्या चर्चेवर न जाता आता याच्या पुढे जाऊन आपण आता चर्चा केली पाहिजे। शेवटी पोलीस म्हणून कायदा सुव्यवस्थेचं राखणं त्यांचं काम आहे, त्यासोबत लोकप्रतिनिधीचा सन्मान ठेवणंही पोलिसांचं काम आहे। त्या अनुषंगानं लोकप्रतिनिधींनी पण कायद्याची बूज राखली पाहिजे, कायद्याचं पालन केलं पाहिजे, निवडणुकीच्या कामामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे। या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या राहतात। त्यामुळे शेवटी गिव्ह अँड टेक पॉलिसी असते, आपण रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो, त्या अनुषंगानं आपण कायदा पाळला तर कायदा मोडायची वेळ येत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनीच केला पाहिजे। अशोक खरत प्रकरणामध्ये सुषमा नरसिंह यांचं म्हणणं आहे की रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांना सहआरोपी करून त्यांना अटक केली पाहिजे आणि चौकशी केली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ताकदीनं पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत आणि हे प्रकरण येत असताना मुख्यमंत्र्यांचं बारकाईनं पहिल्यापासून लक्ष आहे। या प्रकरणामध्ये दोषी आहेत, जे दोषी आहेत त्यामध्ये कुणालाही सोडलं जाणार नाही।